श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे श्रावण महिन्यामधील गुरुवार. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो. त्याचप्रमाणे श्रावणी शुक्रवारी देखील जिवतीची पूजा केली जाते. श्रावणी शनिवारी शनिदेवांची पूजा केली जाते. तसेच गुरुवारी भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता उद्या आहे श्रावण महिन्यातील गुरुवार. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी चिमूटभर हळद, तसेच कच्चं दूध आणि काळे तीळ टाकायला विसरायचं नाही. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण 2 थेंब गोमूत्र टाकावं. तसेच त्यामध्ये दालचिनी पावडर टाकायची आहे. एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून टाकायची आहे आणि त्याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये वास करत नाही. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तसेच प्रत्येक पौर्णिमेला आणि जेव्हा पण विशिष्ट तिथी असेल तर तेव्हा आपण उंबरठ्याचं लेपन हे आवर्जून करतच असतो. तसेच दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तर हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आणि आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय हा सफल ठरत नाही. आता हा उपाय कधी करू शकता? सकाळी करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करत असतो तो उपाय नक्की सफल हा ठरत असतो. तर आता आपल्याला काही वस्तू घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम आपण भिजवलेली हरभरा डाळ घ्यायची आहे. अगदी थोडी अर्धा तास किंवा 1 तास हरभरा डाळ भिजवा आणि ती हरभरा डाळ आपण घ्यायची आहे. त्याचसोबत आपण त्यावरती थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. आता तुळशीभोवती स्वच्छता असावी याची काळजी घ्यायची आहे. तुळशीजवळ आपण रांगोळी देखील काढायची आहे. माता लक्ष्मीची पावलं काढायला विसरायचं नाही. तसेच त्यावरती हळद, कुंकू देखील अर्पण करावं. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. या विड्याच्या पानाचं देखील खूप महत्त्व आहे. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. तसेच लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो. पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेला वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले.
त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली। आता हेच विड्याचं पान आपण घ्यायचं आहे। थोडीशी हळद घ्यायची आहे। हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। आता या हळदीने आपण त्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे। थोडंसं हळदीमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाका किंवा शुद्ध जल टाका आणि त्या ओल्या हळदीने आपण त्या विड्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे। आता हे विड्याचं पान आपल्याला तुळशी जवळ ठेवायचं आहे, पण त्या अगोदर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध आणि हळद तुळशीला अर्पण करायचं आहे। तुळशीला हळदी कुंकू देखील अर्पण करावा। तुळशी मातेला जर दर गुरुवारी आपण कच्चं दूध आणि हळद अर्पण केली तर आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते। तसेच भरपूर ठिकाणी उसाचा रस देखील तुळशी मातेला अर्पण केला जातो। यामुळे देखील आपली आर्थिक टंचाई ही दूर होत असते, कारण की भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी आपण या दिवशी आवर्जून कच्चं दूध, हळद किंवा उसाचा रस आपण तुळशी मातेला आवर्जून अर्पण करायचा आहे। आता यानंतर आपण विड्याचं पान घ्यायचं आहे। तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे। एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाका, त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे। त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे। तसेच कापसाच्या दुहेरी वातीची एक वात करून त्यामध्ये ठेवायची आहे। तिला हळदी कुंकू लावायचं आहे। शुद्ध तूप टाकावं, दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। यानंतर आपण तुळशी मातेला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। आपण ती हरभरा डाळ आणि गुळ हा नैवेद्य अर्पण करावा। आता यानंतर आपण विड्याचं पान तुळशी मातेजवळ ठेवायचं आहे। आता विड्याच्या पानाचा देठ हा तुळशी मातेकडे असेल याची काळजी घ्यायची आहे। त्यावरती आपण स्वस्तिक देखील काढलेला आहे। त्यावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण कराव्या आणि आपल्याला एक आवळा घ्यायचा आहे। आता आवळा हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे देखील म्हणतात। त्यामुळे आपण एक आवळा तेथे ठेवायचा आहे। त्या अखंड अक्षतांवरती आपण आवळा ठेवावा। तसेच त्या आवळ्यावरती देखील आपण थोडीशी हळद ही अर्पण करायची आहे आणि आता आपल्याला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण जप करावा। तसेच तुळशी मातेला आपण 11 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे। आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे तुळशी मातेसमोर व्यक्त करायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, तसेच आपल्या मुलांची प्रगती होत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशी मातेसमोर सांगायचं आहे। आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्की व्यक्त करावी। तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण या विड्याच्या पानाचा आणखीन एक उपाय करायचा आहे। तर विड्याचं पान हे भगवान भोलेनाथांना देखील अति प्रिय आहे। विड्याच्या पानामध्ये गुलकंद, सुपारीचा थोडासा भुस्सा, बडीशेप आणि कत्था घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। अगदी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। तसेच जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल किंवा अगदी मुलाचा मुलीचा विवाह जुळून येत नसेल तर अशा वेळेस आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे, सिंदूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप मिसळायचं आहे आणि विड्याच्या पानांवर ज्या पण व्यक्तीचा विवाह जुळून येत नसेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। मग तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचं नाव तुम्ही त्या पानावरती लिहायचं आहे। यानंतर हे पान देवी दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे आणि विवाह लवकर जुळून येऊ दे किंवा जे काही तुम्हाला विवाह संबंधित प्रश्न असतील तर त्याबद्दल तुम्ही माता दुर्गेला सांगायचं आहे। यामुळे विवाह हा लवकर जुळून येतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।